हॅलो एव्हरीवन, दीपश्रेत किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत खास उपवासासाठी गूळ शेंगदाण्याचे लाडू। बनवायला एकदम सोपे आहेत आणि ही रेसिपी सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक सांगते की माझे व्हिडिओ आहेत ना, तुम्ही सगळे खूप पाहता, आवडीने पाहता, व्ह्यूज तर मस्त छान येतात, पण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही, कमेंट करत नाही। त्यामुळे माझ्या रेसिपी कशा होतात, तुम्हाला आवडतात की नाही आवडत हे मला कळत नाही आहे। तर कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओज कसे होत आहेत ते, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं की माझे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करते ते अपलोड केले की लगेचच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तर तुम्ही आता सबस्क्राईब करालच, तोपर्यंत आपण पटकन असे लाडू बनवायला घेऊया। हाय गाइस, आपण ना पहिला इथे शेंगदाणे घेतले आहेत आणि मग इथे गूळ घेतला आहे, मग हे ड्राय फ्रुट्स घेतलेत आपण, आणि मग हे ड्राय फ्रुट्सच आहे, आणि हे ड्राय फ्रुट्स घेतले, काजू बदाम किशमिश। आपल्या घरी जे ड्राय फ्रुट्स असतील ते कोणतेही आपण घेऊ शकतो। आणि आता आपण ह्याचं काय बनवणार आहे? लाडू। ओके, तर सुरुवात करायची। ओके चलो। तर तुम्हाला साहित्य कळलंच असेल। आता जे ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे वॉटरमेलन सीड्स आणि काजू बदाम ते तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान असे भाजून घ्यायचे। म्हणजे आता हे जे काजू बदाम आहेत त्याच्यावर असं थोडंसं म्हणजे भाजलेले असे काळपट असं कलर यायला पाहिजे, असे व्यवस्थित छान असे भाजून घेतलेले आहेत। आता ह्याचबरोबर त्याच तव्यामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजतानासुद्धा गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना काही गडबड करायची नाही, मध्यम आचेवरतीच सतत ढवळत राहत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता हे जे शेंगदाणे आहेत त्याचे हळूहळू सालं निघू लागतात आणि त्याच्यावरती असे भाजलेल्याचे डाग दिसू लागतात, असे झाले पाहिजेत। म्हणजे शेंगदाणे हे खरपूस भाजले गेले पाहिजेत। अशा प्रकारे आपल्याला सगळे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर जे शेंगदाणे आहेत ते मी मध्यम आचेवरती छान असे भाजून घेतलेले आहेत आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। आणि तुम्ही ते पाहताय त्या शेंगदाण्याचे काय हाल झालेले आहेत, हे बघा। त्याला पूर्णपणे असं मॅशरच्या साहाय्याने त्याची जी सालं होती ती काढून घेतलेली आहेत। जेवढे शक्य आहे तेवढी सालं काढून घ्यायची हळूहळू। आणि काय, आणि आपण ह्याचे लाडू बनवणार आहे। हा, आणि हे लाडू आपण उपवासासाठी खाणार आहे। तिथे आपण ड्राय फ्रुट्स आणि गूळ शिजवून घेतले आहेत। शिजवून नाही घेणार आहे आपण, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे शेंगदाण्याची जी सालं काढलेली आहे ती व्यवस्थित बाजूला करून घ्यायची आहेत। शेंगदाणे साफ करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मग हे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। ते आपण सगळ्यांना नंतर सांगूया। पहिल्यांदा आपण शेंगदाणे साफ करून घेऊया, ठीक आहे? ओके। तर आणि मग मिक्सरने आपल्याला शेंगदाणे छोटे करायचे आहेत आणि आपण ड्रायफ्रूटला पण शिजवले, भाजले आहेत बोलायचं, भाजले आहेत। आणि ना आपण गूळ पण घेतलेत एक ताटात। हा, ते आपण नंतर सांगूया, ठीक आहे? आता पहिल्यांदा आपण शेंगदाणे क्लीन करून घेऊया, स्वच्छ करून घेऊया, ठीक आहे? चल, आता मी ह्यानी असं शेंगदाण्याचे असं साल काढते। ठीक आहे, चालेल। आता इथे जेवढ्या शेंगदाण्यांची साल काढणं शक्य होतं तेवढ्या शेंगदाण्यांचे साल काढून घेतलेले आहे। आणि हे जे शेंगदाणे आहेत ते मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। बारीक वाटून घ्यायचे आहेत, बारीक म्हणजे एकदमच बारीक नाही, म्हणजे शेंगदाणे बोलतात ना शेंगदाण्याचं कूट, त्याप्रमाणे भाजून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये सेम प्रमाणात गूळ घेतलेला आहे। आता याच्यामध्ये तुम्ही वेलची जायफळ पावडर टाकू शकता, तुम्ही खसखस टाकू शकता। माझ्या घाईमध्ये नादामध्ये मी वेलची जायफळ पावडर घ्यायला विसरली आणि खसखस पण नाही घेतली आहे। तर तुम्ही ती नक्की घ्या, कारण की वेलची आणि जायफळच्या पावडरने अजून छान टेस्ट वाढते आणि अजून जास्त खाताना मजा येते हे लाडू। तर आता हे जे गूळ आहे ते शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आणि जेव्हा मी शेंगदाणे वाटले तेव्हाच मी ड्रायफ्रूटसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। जर ड्रायफ्रूट्स तुम्ही जाडसर म्हणजे सुरीने किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर असे वाटून लाडूमध्ये टाकलात तरीसुद्धा चालेल।
आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर आता हेच मिश्रण सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि परत एकदा त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. असं चालू बंद या प्रोसेसमध्ये याला फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ह्यातला जो गूळ आहे तो व्यवस्थित असा बारीक होत नाही, म्हणजे एकदम जो जाडसर असतो तो बारीक होतो आणि आपल्या जेव्हा लाडू बांधतो तेव्हा त्याला चिकटपणा येतो आणि लाडू व्यवस्थित बांधले जातात. तुम्ही ते पाहू शकता किती व्यवस्थित लाडू बांधले जात आहेत. आणि वरून मी ते ड्रायफ्रूट्स लावत आहे. तुम्ही अगोदरच जाडसर ड्रायफ्रूट्स कापले असतील तर असे वरून लावायची गरज नाही लागणार. आता हे चांगले दिसावेत लाडू, छान व्हावेत, छान दिसावेत ॲक्च्युली, कारण की आपण खाण्याच्या अगोदर ती वस्तू कशी दिसते हे बघतो, म्हणून त्याला मी वरून ड्रायफ्रूट्स लावत आहे. तर असे थोडे घाई गडबडीच्या वेळेत मुलीला सोबत घेऊन पटापटा असे आपले लाडू बनवायचं काम चालू आहे. हाय गाईस, आज आपण बनवणार आहे उपवासासाठी शेंगदाणे आणि गुळाचे लाडू. हां, तर हे लाडू बनवत असताना आता आमचं सगळं झालं आहे, म्हणजे शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला पण आम्ही एकत्र व्यवस्थित वाटून घेतलेले आहेत. तर आता याचं तूप वगैरे आम्ही काहीच मिक्स केलेलं नाही आहे. आणि आता श्रेया लाडू बांधते. लाडू बांध श्रेया. आता आपल्याला लाडू बनवायचे. पहिलं तुम्हाला हे घ्यायचे शेंगदाणे, मग तुम्हाला असे मिक्सर मध्ये टाकायचे आणि मग असं घ्यायचं. हा, बांध ना. असं करून घ्यायचंय आणि बांध आता. आणि ना आता तुम्हाला असे गोल गोल बनवायचे लाडू. तर रेडी? तर तुम्ही रेडी आहे लाडू बनवायला? हा, तू बनवून दाखव. तर आपण ना ते ना असं असं करायचं. तर हे बघा किती गोल शेप मध्ये आलं. तुम्हाला आमचा गोल शेप कसा वाटतोय सांगा जरा, नक्की कमेंट करून. कमेंट करायला सांग. कमेंट, लाईक अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब तर आता नक्कीच येणार आपल्याला खूप सारे, है ना. चला, हा, आता आपण लाडू बांधून घेऊया का? ओके. तर अशाच प्रकारे सगळे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. ठीक आहे. हात बघा. आणि असे लाडू बनतात है ना, 2-2 हाताने, ते पण एकदम फास्ट मध्ये आमचं काम असतंय ना. एकदम फास्ट आहे ना. बघा कसे भारी गोल गोल शेप आलाय का? लाडू सांगा नक्की आम्हाला. एवढा मोठा लाडू. आणि आता लाडू बांधताच छोटे छोटे लाडू बांधले होते, आमच्या खायची सुरुवात झालेली आहे. तर छान झालेत ना, तुला आवडले? तर तोंड बघा आणि आमचं हे खाणं बघा. ड्रायफ्रुट्स काढायचे नसतात लाडू मधले, ते पण खायचे असतात. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, म्हणजे माझ्या ज्या नवनवीन रेसिपी आहेत त्या मी चॅनलवर अपलोड केल्या की त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेचच येऊन जाईल. आणि आजचा व्हिडिओ कसा झाला हे सांगायला अजिबात विसरू नका, नक्की कमेंट करा. आणि अशाच नवनव्या रेसिपीसोबत आपण भेटत राहणारच आहोत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, हेल्दी खावा. थँक्यू.